झाली त्याच्यामुळे त्यांचे खेळाडू थोडेसे उशिरा पोहोचले गेले आणि उशिरा ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात. परंतु आता विनंती करेन टीम कोणी फिल्डिंग पोझिशन लवकरात लवकर सजून घ्या, कारण आपण या दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सामना तुम्ही बघाल, दोन्ही मलंगड बेल्ट मधल्या या ताकदवर टीम आहेत. एका बाजूला खोनी संघ, ज्या खोनी संघाला मलंगड बेल्ट मध्ये आणि डोंबिवली बेल्ट मध्ये तुम्ही चांगलं प्रदर्शन करताना बघितलंय. नो डाऊट हर्षद ठोंबरे, मिस्टर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही बघितली असेल. त्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्याने किताब उचलला गेला बेस्ट बॉलरचा, आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात की मलंगड विभागातला क्रिकेट पनवेल मध्ये जाऊन ज्यांनी मलंगड विभागाचं नाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती लौकिक केलं ते गाव म्हणजे संघ नेवालीपाडा. नितीन आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरली आहे, परंतु त्यांच्या समोर कोण आहे तर ज्या टीमनं डोंबिवली मधल्या अशा संघांसमोर फाईट दिली आहे, ज्या संघांसमोर आतापर्यंत भरपूर साऱ्या खेळाडूंना खेळण्यात अपयश आलंय, परंतु आता त्यांच्या समोर जरूर संघ नेवालीपाडा. दोन्ही या टीम आहेत ना, या सगळ्यांच्या कसोटी घेणाऱ्या टीम आहेत, परंतु आता दोन्ही ताकदवर संघ हे एकाच मैदानामध्ये एकामेकाच्या विरोधात आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आमची मॅनेजमेंट कमिटी, आमचे प्रेक्षक वर्ग आणि आमच्या कॉम्बॉक्स कडून दोन्ही संघांना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हर्षद ठोंबरेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं षटक तो हाताळेल. त्यालाही माहिती की सुरुवात चांगली करायला हवी, आपल्या टीमला आपण लीड करत असतो, परंतु लीडिंग ऑफ द फ्रंट आता ते टीम नेवालीपाडा समोर दाखवावंच लागेल. आणि सध्या तरी पहिल्या षटकामधला खेळ तो सुरू करण्यासाठी आता सज्ज झालाय. फिल्डिंग पोझिशन त्याने सजवली आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑनला केलोर डीप मध्ये त्याने सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल हर्षद ठोंबरेचा. नितीनसाठी पहिलाच बॉल अपील सुद्धा केली जाते, परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे. नितीन खेळण्यासाठी आला, तेच दर्शवलं मनोज पवार सरांना आणि लगेचच दर्शवला की हा डॉट बॉल आहे. सुरुवात ना अशाच प्रकारे होईल, कारण हर्षद ठोंबरे सुरुवात चांगली करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. दुसऱ्या बाजूला नितीन असा एक खेळाडू आहे ना, ज्या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे. टेक्निकल क्रिकेट म्हणून तो जरूर खेळत असतो, परंतु शार्प माइंडने कोणते फटके कसे खेळावे ही त्याच्या माइंड मध्ये नेहमी चालू असतं. त्याच्यामुळे त्याची लढत आहे हर्षद ठोंबरेशी. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु प्रोटेक्ट क्षेत्र आहे त्या ठिकाणी. आपण बघताय करणला बॉल उचलून फेकला हर्षदकडे. बॉल जोपर्यंत येतोय तोपर्यंत एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या पहिल्या ओव्हरमध्ये ना नेवालीपाडा वर्सेस खोनी हा सामना जरूर नसेल, परंतु एक सामना असेल तो म्हणजे हर्षद ठोंबरे वर्सेस रोशन आणि नितीन. कारण या तीन खेळाडूंमध्ये ना नेहमी चांगली लढत तुम्ही बघितली आणि तेच तीन खेळाडू आता एकामेकाच्या विरोधात आहेत. द विकेटने रोशनसाठी हा बॉल पहा किती कलात्मकतेने खेळला गेला. फक्त दिशा देण्याचं काम हर्षदच्या गतीवरती मात होतं ते म्हणजेच रोशनचं, आणि त्याच्या बॅट मधला हा पहिला चौकार. की हा सामना खोनी वर्सेस नेवालीपाडा नाहीये, तर हा सामना हर्षद ठोंबरे वर्सेस रोशन आणि नितीनचा आहे. कारण तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या गावाचं नाव लौकिक केलंय. सुरुवातीला या खेळाडूंचा दर्जा हा जसा वाढला त्याहून आताही वाढलाय, आणि त्या अनुमानाने एक चांगला खेळाडू एका चांगल्या खेळाडूच्या समोर आहे. ओव्हर द विकेटने हा बॉल उचलला गेलाय. आता इथनं विकेट जरूर मिळणार नाही, कारण फिल्डर दूरवरती आहेत आणि तेच बघितलं गेलं रोशनने. आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये बॉल खेळत असताना डीप लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. तुम्हाला क्रिकेटच्या परिपटलावरती ना या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, कारण तुमचा खेळण्याचा अंदाज, तुम्ही काय खेळता याला महत्व नाही, तर तुम्ही कसं खेळता याला महत्व आहे. आणि तेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव दाखवतोय, कारण त्याने हर्षद ठोंबरेच्या विरोधात लागोपाठचा दुसरा चौकार दाखवला गेलाय. टीमची धावसंख्या 9. सध्या तरी हर्षदला करावं लागेल कमबॅक, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये 2 चौकार त्याच्या विरोधात आल्यात. ओव्हर द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, जरूर अपील झाली. त्या अपील मध्ये जरूर आपण पंचांना सहमती देताना पाहिलं नाही. थोडासा सफल होऊन क्रॉस बॅटेत खेळायचा होता. जरूर जागेवरून त्याचा स्वीपचा अंदाज तुम्ही बॅट वेळ करताना बघितलं, परंतु त्या अनुमानाने हर्षदची चांगली गती या बॉलवरती पाहायला मिळाली आणि लागोपाठच्या 2 चौकारानंतर त्याने शांत केलं गेलं ते म्हणजेच रोशन जाधवला. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या बॉलची पिचिंग. लागोपाठचे 2 चौकार, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. हे यशस्वी षटक जरूर राहिलं. 2 चौकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली हर्षद ठोंबरेने. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर
एक विकेट शेवटच्या बॉलवरती जरूर आपल्याला पाहायला मिळाला. रोशनच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवरती त्याची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल आणि लागणारा हा झटका पहिला टीम नेवाली पाडाला. लागोपाठचे 2 चौकार आणि 2 चौकार आले होते रोशन जाधवच्या बॅटमधून, परंतु त्याच्या खेळला वाढी देण्या अगोदर खरं तर शेवटच्या बॉलवरती हर्षद ठोंबरेची विकेट तुम्ही पाहिली. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय करण ठाकूर क्रमांक 3 वरती. सातत्याने या खेळाडूला ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅट्समन चांगलं कॉन्ट्रीब्युशन टीम नेवाली पाड्याच्या माध्यमातून आपण देताना बघितलं. एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे, तेवढा चांगला क्षेत्ररक्षक, परंतु आता सध्या तरी क्रमांक 3 वरती त्याला दाखल केला गेलाय. आज विजय जाधव आहे या स्क्वॉडमध्ये आणि जरूर सातत्याने त्याची बॅटिंग ही पाहण्याजोगी राहिली, परंतु आता सध्या तरी ज्या सिच्युएशनमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जी विकेट आली आहे ना, त्या सिच्युएशनला आता पुढे नेण्याची क्षमता ही नितीन आणि करण ठाकूरला दाखवावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये एक विकेट गेली आहे, जरूर 9 धावा आहेत, परंतु आता त्या धावा अजूनही वाढवाव्या लागतील. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय साहिल. साहिलचा पहिलाच बॉल जरूर समोर खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑनला त्या ठिकाणी होतं. बॉल उचललाय, लगेचच फेकला गेलाय. माहिती आहे नितीन की सध्या तरी आता या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्यात. पाच जसा साहिलचा पाय बॅटला लागला ना, तसा साहिलने लगेचच बॅटचं वंदन स्वीकारलं. कारण माहिती आहे की ही बॅट नाहीये, तर हा अंगाचा एक भाग आहे जो खेळाडूंना पुढे नेण्यात मदत करतो. त्याच्यामुळे बॅटला स्पर्श पायाचा झाला तर कोणताही खेळाडू असो तो तिला वंदन जरूर करतो. ओव्हर द विकेटने नवं फुल टॉस बॉल समोर फेस करावा लागला करण ठाकूरला. हलकीशी कडा जरूर असावी, परंतु त्या ठिकाणी निराश आहेत करण. कारण माहिती आहे की सध्या तरी जो प्रेशर आपल्यावरती खोनी संघ टाकेल तो प्रेशर अजूनही पुढच्या येणाऱ्या षटकांमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये त्या धावसंख्या डिफेंड करताना आपल्याला लागू शकतात. आणि त्याच अनुमानाने पहिला चेंडू तो फेस करत होता साहिलचा आणि पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट आलाय. फुल टॉस बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या ठिकाणी एक सिंगल जरूर मिळेल. जो अनुमान होता ना करणचा, तो अनुमान कदाचित थोडासा चुकला असावा, कारण फुल टॉस बॉल होता, खेळू शकला असता. मिड विकेट, मोठी गॅप आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला, त्या अनुमानाने लॉंग ऑन जरूर त्याच्या जागेवरती आहे. त्या ठिकाणी जर खेळला असता ना तर कदाचित डबल मिळाली असती, पण तो बीट झाले. ते बाईची सिंगल आली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 11. समोर नितीन समोर हा बॉल पिच केला गेला, डीप मध्ये सरळ खेळतात त्या ठिकाणी व्ही शेप मध्ये अगदी धनुष्यबाणासारखा सरळ बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं अगदी जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॉटम हँड चांगलं होतं, हँड अँड कॉर्डिनेशन तुम्ही पहा. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने आला साहिल. जरूर माहिती होतं की जिथे गॅप आहे तिथे जर बॉलला ढकललं तर कदाचित एक्स्ट्रा धावा मिळू शकतात आणि तेच करावं लागतं. क्रिकेटमध्ये ना तुम्ही ॲज अ बॅट्समन बॉलची मिरिट ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेच केलं गेलं. बॉलची मिरिट ओळखली गेली आणि मिरिटमध्ये हा फटका साहिलच्या विरोधात नितीनचा पहिला चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 15वर. यावेळेला खोलवा टपाचा बॉल होता, तोही खोदून काढलाय, तोही गॅप मध्ये लागोपाठचा दुसरा चौकार मिळेल. रोशन जाधव हतबल जरी झाला तरी माझ्यासोबत आघाडीला येऊन त्याने चांगली कामगिरी केली जरूर, परंतु आपणही कामगिरीला पुढे सरकवू शकतो हा सांगणारा नितीनचा दुसरा चौकार. प्रेझेन्स ऑफ माइंड, दिमागाला जेव्हा आपण शांत ठेवतो ना तेव्हा आपल्या माध्यमातून ज्या चुका घडत असतात ना त्या चुका कुठेतरी आपण कमी घडवायला सुरुवात ही करतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक चुकी जर घडली ना तर त्या चुकीचं प्रायश्चित भोगायला आपल्याला दुसरी संधी मिळत नाही आणि तेच केलं गेलं. या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 19. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर स्विच इट खेळला होता, परंतु कदाचित खेळपट्टीला बॅट ड्रॅग झाली असावी, त्याचा हा साऊंड होता. हर्षद ठोंबरेची अपील होती, परंतु पंचांचा इशारा कोणताही नाहीये. या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर हा निर्धाव बघितलं गेलं तर माफ करा डॉट बॉल होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. 19 धावा, 1 विकेट गमावला गेलाय. त्या अनुमानाने ते आता सध्या तरी दोन्ही संघांची सिच्युएशन जर बघितली गेली तर चांगली आहे आणि सिच्युएशन चांगली करण्याच्या मागे खरं तर दोन्ही संघांचा चांगला पाठबळ राहिलाय. एका बाजूला हर्षद ठोंबरेने चांगली सुरुवात केली, दुसऱ्या बाजूला साहिलचं षटक 10 धावसंख्येचं राहिलं आणि टीम नेवाली पाड्याच्या माध्यमातून बघितलं तर ज्या 9 धावसंख्येवरती
नितीन चांगला खेळतोय ना, त्याच अनुमानाने रोशन जाधवने त्या धावसंख्येला स्टार्टअप दिला, सुरुवात केली आणि त्या अनुमानाने आपण 91 धावसंख्या सध्या तरी स्कोर कार्ड वरती बघत आहात, जिथे खेळतीये संघ जय हनुमान नेवालीपाडा. आजच्या दिवसातली दुसरी मॅच खोनी त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो, संघ नेवालीपाडा. तिसरी मॅच तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर लॉट नुसार जे लॉट आहेत त्या अनुमानाने आपण थोडासा चेंजेस करत आहोत. म्हणजेच या सामन्यामधून जो विन होईल तो लगेचच गावदेवी नारिवली संघासमोर सेकंड राऊंड मधली पहिली मॅच खेळणार आहे. सो थोडेसे चेंजेस ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अजय उत्तेकर आलाय थर्ड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळला जाऊ गेला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न करण ठाकूर साठी. खरं तर हा बॉल पिच केला गेला. करण ठाकूरच्या बॅटमधून आता 2 धावा बनतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. आता सध्या तरी ना अशा सिंगल डबलची गरज आहे आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार करते खोनी की एखादा विकेट यायला हवा. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला गेला, बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, थोडासा मागे झाला, स्ट्रोकसाठी जागा बनवली होती करण ठाकूरने, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीची जरूर संधी आहे आणि तिसरी धाव ही या ठिकाणी पूर्ण होते. क्रिकेटमध्ये मिस्टेक्स या भरपूर होत असतात, परंतु चुकी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असते, आपल्याला माहिती आहे की समोरच्या खेळाडूकडनं चुकी घडली, मग तिथे त्या चुकीचा फायदा आपण उचलू शकतो. तेच केलं गेलं. एक्झॅक्टली नितीन पाहत होता की बॉल जसा हातामध्ये आला नाही ना अजयच्या, तसा त्याने लगेचच कॉल दिला गेला की तिसरी धाव सुद्धा होऊ शकते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं. नितीनसाठी हा बॉल सुंदर फटका, सुंदर कलात्मकता. फिल्डर होते परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर, परंतु फटक्यामध्ये ताकद नजाकत सगळं काही होतं आणि डीप लॉंग ऑफला चिरत असताना नितीनचा हा सुंदर षटकार. ऑफसम वरती बॉल होता. ऍक्शन रिप्ले आपण जरूर बघूयात. युटीसीच्या माध्यमातून हे चांगलं टेलिकास्ट तुमच्या समोर ऑन स्क्रीन दाखवलं जाते. ऑफसम वरती बॉल आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर काय चांगलं राहिलं, याचा अर्थ असाच की या खेळाडूकडे एक वेगळी नजर आहे, वेगळी क्षमता आहे आणि क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर जेव्हा चांगली कामगिरी करत असेल ना, तर त्याला विस्कळीत करण्याचं काम आपले चांगले फटकेच करू शकतात. त्यांनी एक्झॅक्टली तेच केलं गेलं. या षटकाने संघ पोहोचला 30 वरती. या षटकामधले 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल धावा बघितल्या गेल्या तर 11 खर्च केल्यात, त्या म्हणजेच अजय उत्तेकरने. याच्या अगोदर 10 धावसंख्येचं षटक राहिलं साहिलचं, 9 धावसंख्येचं षटक राहिलं हर्षद ठोंबरेचं, परंतु हे षटक थोडंसं मागडं जातंय. नितीनसाठी हा बॉल, त्याचा अंदाज होता स्लॉक स्वीपचा आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. स्लॉक स्वीपचे फटके रोशन जाधव आणि नितीन जास्त खेळत असतो, त्या अनुमानाने त्याचा फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नामध्ये अपयश आलं. एक सिंगल मिळाली लेग बायच्या रूपाने, जिथे धावा बनल्या गेल्यात 31 आणि आता करण ठाकूर ऑन स्ट्राईक. कंट्रोल करायला हवं अजयने सुद्धा, कारण त्याच्या विरोधात एक मोठा फटका आलाय. करणसाठी हा बॉल पडल्यानंतर बाउन्सर, तिखट बाउन्सर होता. करण बघत राहिले की बॉल पडला कसा. बॉलची उचळी सुंदर होती, त्या अनुमानाने त्याला वेळही मिळाला नाही की बॅट कशा प्रकारे बॉलवरती टाकावी, कारण बॉल जो अजय उत्तेकरचा होता ना तो अगदी वेगाने आला. तिखट बाउन्सर, अगदी त्याला फेस करावा लागला आणि करण ठाकूरचा हा दुसरा चेंडू डॉट. शेवटचा बॉल या षटकामधला. अजय तयार, समोर करण. करणसाठी हा बॉल होता, बॉल मध्ये जरूर आहे. हर्षद ठोंबरे वळले गेलेत, कॅच स्वीकारली गेली आहे त्याने आणि इथं फलंदाज होईल. दुसरा बाद मैदानाच्या बाहेर येईल करण ठाकूर आणि मैदानाच्या आतमध्ये चाललाय आता निलेश जाधव. दोन खेळाडू बाद झालेत, त्या अनुमानाने आपण एका बाजूला असाही विचार करू शकतो की ज्या बॉलिंग लाईनअपने निवालीपाडा संघाला ओळखलं जातं ना, त्या बॉलिंग लाईनअपने धावसंख्या जरूर त्यांनी कमी बनवल्या ना तरी त्या डिफेंड करण्याची क्षमता ते ठेवू शकतात. कारण वडवलीच्या स्पर्धेमध्ये त्यांची बॉलिंग जरूर पाहिली. बाबूशाने एका गोष्टीचा जरूर टीम निवालीपाडासाठी उल्लेख केला की ज्याप्रमाणे बॅटिंगचा विचार केला ना तर निवालीपाडाची खोलवर चांगली अटॅकिंग आहे, परंतु बॉलिंगचा जर विचार केला गेला ना तर बॉलिंगमध्ये वडवली टीमच्या कंपॅरिझनने नक्कीच निवालीपाडा संघाची बॉलिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे.
त्या अनुमानाने त्या धावसंख्या डिफेंड करण्याची क्षमताही ठेवतात. 31 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. तिसरे षटक समाप्त झालं आणि आता चौथ्या षटकासाठी आपण नवीन गोलंदाजाला बघत आहात जो हेमंत ठोंबरे सज्ज झालाय, तो म्हणजेच ओव्हर नंबर 4 मध्ये. निलेश जाधव गेलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग वरती. अजूनही लखन जाधवचं जाणं बाकी आहे, अजूनही विजयचं जाणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मागे खेळतात फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अनुभवी खेळाडू नक्कीच मागे होते आणि त्यांनी पकडला गेलाय सुंदर झेल. फलंदाज बाद होईल नितीन आणि परतील मैदानाच्या बाहेर. नक्कीच फाईन लेगला अरुण होते, अनुभवी खेळाडू. अनेक वेळा त्याची बॉलिंग तुम्ही चांगली बघितली असेल, अनेक वेळा बॅटिंग परफॉर्मन्सही त्याचा चांगला राहिलाय, परंतु तो फाईन लेगला सध्या फिल्डिंग करतोय. बाद झाला नितीन, परंतु त्याने खूप चांगल्या प्रकारे धावा बनवल्या गेला. सुरुवातीला त्याचे 2 चौकार 1 षटकार तुम्ही पाहिला आणि अशा प्रकारे सध्या तरी पहिल्याच बॉलवरती हेमंत ठोंबरेची सफलता म्हणजेच नितीन बाद झालाय. जयेश मैदानाच्या आतमध्ये, अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा बनणं गरजेचं आहे. ते सांगत होते डगआउट मधले खेळाडू की अजूनही धावा बनायला हव्या होत्या तुझ्या बॅटमधून. जयेशसाठी हा बॉल, त्याला माहिती आहे की समोर ताकदवर खेळाडू, त्या अनुमानाने बॉलची गती कशी ठेवावी. समोर आहे हेमंत ठोंबरे ज्याच्याकडे क्षमता गुणवत्ता आहे. बॉलिंग त्याची ऍक्शन जर तुम्ही पाहिली ना तर जरूर फास्टर बॉलर आहेत, परंतु कधी कधी व्हेरिएशन बॉल तयार. हेमंतचा हा बॉल खुलवट टप्प्याचा होता. मिड विकेटला प्रोटेक्शन जरूर. सिंगल झाली, कमी सेकंडचा कॉल केला गेलाय. नॉस्ट्रायकिंग फेकी आणि चुकीची कॉलिंग या ठिकाणी घडली गेली. जयेश परतेल मैदानाच्या बाहेर, त्याच्याकडेही क्षमता होती, परंतु त्याला लवकर तुम्ही मैदानाच्या बाहेर पाहाल आणि येत असताना निराशाजनक जयेश मैदानाच्या बाहेर. आता सध्या तरी 3 ओव्हरमध्ये जी सिच्युएशन नव्हती ना, ती सिच्युएशन आता थोडीशी विपरीत घडतीये. आता विजय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दोन्ही सख्या बंधुराजांची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विजय जाधव आणि निलेश जाधव हे बंधू आहेत. घरामध्ये जसा कन्व्हर्शन त्यांचा असो तशा प्रकारे त्यांचं बंधुप्रेम वाढतं. तशा प्रकारे आता हा कन्व्हर्शन तुम्हाला क्रिकेटला द्यावा लागेल, कारण ज्या अनुमानाने आपण निलेश जाधवला नेहमी मोठ्या फटक्यामध्ये वावरताना बघितलाय ना, त्या निलेश जाधवची बॅट बोलणं या मॅच मध्ये खूप गरजेची असेल, कारण धावा आता त्याच्या बॅटमधनं येणं खूपच गरजेचे आहेत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फेस करत होता, गॅप मध्ये बॉल ढकलला गेलाय. चर्चा चालू होती की निलेश जाधवला या मॅच मध्ये आपला कारनामा दाखवावा लागेल, त्याने तेच केलं गेलं. बॉल लॉंग ऑन सीमा पलीकडे, निलेश जाधवचा तडाखा चौकार. पहिलाच बॉल फेस करत होता. ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड आहेत, जरूर निलेश जाधव हे नाव जरूर सगळ्यांच्या मुखावरती असतं, कारण एक काल असा होता की निलेश जाधवच्या मोठमोठ्या इनिंग्स या संघ नेवाली पाड्याने बघितलाय. तर दुसऱ्या बाजूला लखन जाधवचं जाणं बाकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याचं काम ही सोपं करतोय निलेश जाधव. जसा नाव तसा ब्रँड, आणि ब्रँडेड हा षटकार ठोकत असताना विरोधात हेमंत ठोंबरेच्या हा षटकार निलेश जाधवचा. विपरीत झालेली परिस्थिती आता सांभाळली आहे, कारण 32 धावांवरती 2 विकेट गेले होते. माहिती आहे की सध्या तरी स्कोर वाढत नाहीये. नितीन बाद झाला, रोशन बाद झाला, त्यानंतर जयेश जाधव ही बाद झाला. म्हणजेच आता जयेश जाधव हाच विचार करत असेल की आपली विकेट जी आपण सॅक्रिफाईस केली ना, ती आता आपल्यासाठी चांगली ठरते, कारण स्ट्राईक चेंज झाली. निलेश जाधवकडे स्ट्राईक राहिली आणि त्याच्या बॅटमधून 10 धावा आल्यात आणि 10 धावेने टीमची धावसंख्या 42. आणि आता शेवटचा बॉल त्यालाच फेस करायचा आहे, जिथे समोर आहे हेमंत ठोंबरे. शेवटचा बॉल होता, तोही उचलला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती ही महत्वाची विकेट या ठिकाणी मिळत असताना अखेरकार थोडासा का होईना, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती विकेट 42 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात आणि 43चा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय, ते म्हणजे संघ नेवाली पाडाने.
दोन मोठे फटके आले होते हेमंतच्या विरोधात, परंतु शेवटच्या बॉलवरती तो फटका फसताना तुम्ही पाहिला. धावा कंट्रोल झाल्या, त्या अनुमानाने 42 धावा बनल्या गेल्या आणि 43 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये. या ज्या 10 धावा आल्यात ना शेवटच्या नक्कीच बॉलवरती 3 बॉलवरती, त्या खूपच महत्वाच्या आहेत. कारण डगआउट थोडंसं शांत होतं. रोशन बाद झाला तेव्हाही विचार करत होता हा डगआउट की या धावा वाढतील कधी, परंतु त्या वाढणाऱ्या धावसंख्येना निलेश जाधवनी पुढे नेले आणि त्याच अनुमानाने 42 धावा बनल्या गेल्या आणि 43 धावसंख्येचं हे टार्गेट आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नेवालेपाडाचा स्क्वॉड जाताना पाहायला मिळेल. जयेश एक चांगला बॉलर, त्यानंतर रोहित, ऋतिक, करण, त्यानंतर आज आपण बघू शकता लखन जाधवला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं नाही, परंतु लीड तो संघाला करत असतो. त्याच बहुमानाने आपण बघितलं दिनेश पाटील, तोही डावकुरा चांगला बॅट्समन आहे, परंतु त्याची गरज लागली नाही कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्या अनुमानाने आपण विजयलाही मैदानाच्या आतमध्ये बघाल. आज स्क्वॉड मध्ये मयूर सुद्धा आहे, म्हणजेच आज टफ इन्काउंटर तुम्हाला जरूर या टीमचा चांगला पाहायला मिळेल. 42चं टार्गेट 43चं टार्गेट या ठिकाणी खरं तर सेट केले गेलेलं आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 43चं टार्गेट जरूर तुम्ही बघत आहात. म्हणजे सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये जर तुम्हाला सांगायची झाली तर 10.75च्या सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला बॅटिंग ऑर्डरही चांगली झाली, दुसऱ्या बाजूला जरूर आता बॅटिंग ऑर्डर चांगली मैदानाच्या आतमध्ये जाऊन करावी लागेल. त्या अनुमानाने एक चांगली बॉलिंग लाईनअप टीम नेवालेपाडाकडे आहे. म्हणजे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतील ते सांगण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत आमचे परम मित्र आणि व्हॉइस ऑफ हेतूटने, ज्यांना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं, त्यांचा आवाज आता तुम्ही सेकंड इनिंग मध्ये ऐकाल. मी तुर्ता थांबेन, तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ही स्पर्धा फ्रेंच ट्रॉफी 2024 आणि येथील मायक्रोफोन वरती करंजी काळन. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही पाहतात फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाखण दिवस दुसरा आणि सामना देखील दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी समोर टार्गेट आहे 43 धावांचं, तर नेवाळीपाडाने बॅटिंग करत असताना 42 धावा बनवलेल्या आहेत. या दोन्ही संघांचे, या दोन्ही गावांचं एक वैशिष्ट्य राहिलंय. दरम्यान या मॅचला पण सुरुवात करू, त्यानंतर या दोन्ही संघांकडे, गावांकडे जरूर वळू. आघाडीची जोडी करण ठोंबरे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय आकाश ठोंबरे, तर दुसऱ्या बाजूने जयनुमान नेवाळीपाडाचा जेन्युइन ऑलराऊंडर बॉलिंग मार्क वरती रोशन जाधव. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ समसा बाहेर, थ्रू दी लाईन खेळला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल, फिल्डर धावतोय, मात्र शेवटच्या क्षणाला बॉलने त्याला चकवा दिलाय आणि तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. करण ठोंबरेचा पहिला चौकार. आगाज सुरुवात चौकाराने. ऑन साइडला टर्न झाला आणि स्विंग करतो बॉलला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. करण ठोंबरेचा दुसरा चौकार. अटॅक करतोय आणि करण ठोंबरे अशाच पद्धतीने खेळत आलेला. गेल्या काही वर्षांचा इतिहास उलगडला. यंगस्टर म्हणून फार जसा तो खोणी संघामध्ये खेळायला लागला, फार लवकर त्याने सलामीला
येत असताना आपण त्याला बघितलं, तो आला आणि फार चांगली बॅटिंग. लास्ट इयरला मालिकावीरची त्याला बाईक देखील एक मिळाली. तर दुसऱ्या बाजूने नेवाळीपाडाचा बायकर मॅन आहे जो गोलंदाजी करतोय. 5 मालिकावीरचा बाईक त्याच्याही नावावरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट आजचा पोल मधले 2 माथभर संघ आहेत समोरासमोर आणि या दोन्ही गावांचं वैशिष्ट्य राहिलंय. आपण कोणी गावाचा इतिहास जर बघितला गेल्या काही वर्षांमध्ये कोणी गावामध्ये बरेचसे खेळाडू आहेत, 3 संघ पाहायला मिळतात. पण जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा एक प्रमुख संघ कोणीच आम्ही बऱ्याच वेळेला बघितलेला आहे आणि आजही तो पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने नेवाळीपाडाचे पूर्वी एकच संघ असायचा, मध्यंतरीमध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळायचे. मात्र आता ती पुन्हा एकदा महासत्ता आपल्याला पाहायला मिळते. मी नेहमीच म्हणतो की मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशांसारखं एकत्र राहणं गरजेचं आहे. फटका फसलेला मिड ऑनला फिल्डर निलेश टिपलाय, झेल धक्का पहिला, 0वरती बाद आकाश ठोंबरे. सध्याचं राजकारण पाहता एक हाती सत्ता कोणाची येणार नाही, त्यासाठी युतीची गरज असते सत्तेसाठी आणि या दोन्ही गावांमध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. विजयासाठी तुम्हाला युती करावी लागते. कोणी संघामध्ये सी संघाचे काही खेळाडू असतात, बी संघाचे काही खेळाडू असतात आणि असा एक त्यांचा प्रमुख संघ बनतो आणि तसाच नेवाळीपाडाचा देखील या 2 संघांना एकत्रित करून आता हा संघ बनलेला आपण पाहतोय. ताकद वाढते तुमची, गावाप्रती असलेली निष्ठा, त्यासोबत तुमच्या गावचे जे काही प्रेक्षक असतात त्यांना देखील तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकाल असं नाही, पण तुम्ही एकत्रित खेळता त्यामुळे संपूर्ण गाव एकत्रित होतो आणि तो गाव तुमच्या मागे जेव्हा असतो तुम्हाला देखील तो आत्मविश्वास असतो. दोन्ही संघ फार चांगले खेळतील ते मात्र शंका नाही. 43 धावांचं टार्गेट आहे. करणने फार चांगली सुरुवात केली, मात्र 9 वरती पहिला धक्का, आकाश ठोंबरे 0वरती बाद आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय विभीषण म्हात्रे. अनुभव या फलंदाजाकडे, मात्र रोशन जाधवने ब्रेक थ्रू पहिला मिळवून दिलाय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफचं मिड ऑनला हात ठेवलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हो ऑफसमचा बाहेर, वाईड यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जसा बाहेर निघाला होता फार चांगला चेंडू आपण बघितला विथ द अँगल. बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर चेंडू पडला आणि त्याला चेस करत असताना मागे गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. मागच्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव, इवन एक विकेट देखील. ऑन साइडला टर्न करण्यात आला, फटका मिस टाइम. डीप मधून फिल्डर चेंडूच्या खाली आलाय, नितीनने टिपला, झेल धक्का बसतोय दुसरा. 0वरती आकाश बाद, 0वरती बिभीषण बाद. कमबॅक आपण पाहतोय रोशन जाधवचं पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. करण ठोंबरेचे 2 चौकार खोणीसाठी तर 2 विकेट रोशन जाधवचे नेवाळीपाडासाठी. षटक पहिलं संपन्न, जिथे धावा आहेत 9, विकेट पडलेल्या 2. 21 रन, बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या श्री गणेश क्रिकेट संघ खोणीला 34. मजाला मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला बरंच काही पाहायला मिळतं. 2 चौकार आपण बघितले, 2 विकेट आपण बघितलेले, 43 धावा अजूनही बनवायच्या तर 18 बॉल देखील शिल्लक आहेत. खोणी विरुद्ध नेवाळीपाडा, मलंगडाचा पायथ्याशी असलेलं नेवाळीपाडा गाव, त्याच्या बाजूला असलेलं खोणी गाव. हे दोन्ही संघ मलंगडामध्ये देखील खेळतात, रायगडामध्ये देखील खेळतात, बदलापूरमध्ये देखील खेळतात, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट देखील खेळतात. त्यामुळे या दोन्ही संघांकडे ती क्षमता आणि फार चांगला सामना आपण पाहूयात कशा पद्धतीने पुढचे 3 षटक असतील. आमचे दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये सचिन कडू सर आणि मनोज पवार सर कालच्या पहिल्या मॅच पासून आहेत. फार चांगली भूमिका त्यांची आपण बघितली आणि आज देखील पहिल्या मॅच पासून. मागचा सामना लो स्कोर होता, प्रेक्षकांचा नजरा नव्हता, कारण नारुलेच्या बॉलिंग युनिटने जे उद्ध्वस्त केलं होतं टेंबोडेच्या फलंदाजांचे स्वप्न, फक्त 12 धावांनी चेस करत असताना तो सामना जिंकलाय. 43 धावांचं लक्ष्य, धावा आहेत 9. सेकंड ओव्हरला सुरुवात. हार्ड लेंथ हुक केला, मिस टाइम.
लॉंग लेग रिजन मध्ये बॉल पडतोय वॅकंट एरिया मध्ये. डीप मधून फिल्डर येईल उचलून थ्रो करेल करण. धावा मिळतात 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 11. हर्षद ठोंबरे देखील दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. मागच्या डावाचा आपण विचार केला तर हर्षद ठोंबरे, साहिल ठोंबरे, अजय उत्तेकर आणि हेमंत ठोंबरे हे बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळालं खोणीकडून. खोणीकडे देखील बरेचसे ऑप्शन आहेत गोलंदाजी मधले. हो शफल झाला होता. करण नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल मेरिट वरती खेळत आलेला आहे. जसा गोलंदाज चेंडू टाकतोय त्याची लाईन पिक करतो, त्यानंतर लेंथ आणि त्यानंतरच त्याचं शॉट सिलेक्शन गेल्या 2 वर्षांमध्ये फार बदलवलंय आणि करण नावामध्ये ती ताकद आहे. कार्तिक चेंज ऑफ पेस, शफल क्रॉस हुक केलाय, डिफाइन लेगला सीमा पार, यूज इट, षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 17 वरती. आक्रमकता हे त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. 18 धावा, 18 रन्स. ऑन साइडला पुन्हा उडवला, डीप मध्ये करणचा जज करतोय जो नेवाळी पाडाचा. वेल टच कॅच, फार चांगला झेल. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती तीक्ष्ण पडत होती, मात्र त्या किरणांपासून त्याचे डोळे, त्याची नजर ही चेंडूवरती तीक्ष्ण होती. फार चांगला झेलने डाव संपला करण ठोंबरेचा. या मॅच मधली प्राइज विकेट मिळवली कार्तिक जाधवने. षटकारानंतर दिलेला रिप्लाय. धावा आहेत 18, विकेट पडते 3री. फटका खेळला करणने, झेल टिपला करणने, तर आवाज देखील तुम्ही ऐकत आहात तो देखील करणचाच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18. फार चांगली बॅटिंग करण ठोंबरेने केली, मात्र त्या सुरुवातीला सातत्यामध्ये ठेवू शकला नाही आणि आता पलटवार आपण पाहतोय कार्तिक जाधवचा नेवाळीपाडासाठी. या विकेट नंतर छोटीशी टीम मीटिंग आपण बघितली. बरेचसे खेळाडू एकत्रित होते, ज्यामध्ये निलेश जाधव असेल, लखन जाधव असेल जे सिनियर प्लेयर आहेत, रोशन असेल, मयूर असेल, गोलंदाज कार्तिक जाधव असेल, नितीन असेल. मात्र आता दुसऱ्या बाजूने हर्षदच्या सोबतीला किरण म्हात्रे. 18 धावा धावा फलकावरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट असेल खोणीसाठी. तर विकेट लवकर आले तर या मॅच मध्ये कमबॅक देखील करणार आहे ती नेवाळीपाडा. ऑफ साइडला होता चेंडू, कट केलेला आहे, शॉर्ट कव्हरला फील्ड डीप मधून फर्स्ट अँड कंप्लीट. किरणचा कॉल होता, पण मी म्हणे हर्षदचा चांगला कॉल आहे, बिकॉज वेगाने जयशचा थ्रो आला होता. कारण ज्या वेगाने रॉकेट थ्रो होता, सिंगल देशाने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 या आकड्यावरती. हर्षद ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला. तर या षटकातील आपल्याला चेंडू पाहायला मिळेल तो शेवटचा. थ्रू दी लाईन खेळलाय, चांगला फटका ड्राईव्हचा, लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अशा पद्धतीनं 2 षटकांचा. स्टील 1 टू गो. आणि एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या चुका जरूर होत असतात, पण त्या वारंवार झाल्या. फुल टॉस आहे, लॉफ्ट केला, फोर्सने फटका लॉंग ऑनला. फिल्डर आहे, फार चांगली फिल्डिंग, स्वतःला स्ट्रेच केलं त्या ठिकाणी नितीनने. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण.
एकच धाव, षटक संपन्न 2, विकेट पडलेल्या 3 आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 21. सो आता ओव्हरऑल 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणारा खोणीला धावा बनवायच्या नेवाळी पाड्याच्या विरुद्ध 22. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची या मॅच मध्ये गरज आहे आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तो गोलंदाज करण. बॅकफुटला पंच केला, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. ओहो, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. आय थिंक रोशन जाधव त्या ठिकाणी होता. सिंगल मिळते, सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 22 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ खोणीला. नेवाळी पाड्याला विजयासाठी पार्टनरशिप ब्रेक करायची आहे, तरी पार्टनरशिप हे दोघे मैदानाच्या आतमध्ये असले तर या धावा माग नसेल खोणीला. ओह, इट इज व्हाईट बॉल. फार चांगला चेंडू होता, मार्जिन ऑफ एरर्स कमी होते. ज्या पद्धतीने हर्ष टोमरे शफल झाला होता, अगोदर त्याला स्कूप करायचं होतं, स्वीप करायचं होतं, पण त्याने बघितलं आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आहे, तिथेही दिशा देण्याचा प्रयत्न होता त्याचा, पण शेवट चेंडू फार बाहेर. त्यामुळे व्हाईटच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 23. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 20. करण ठाकूर बॅकफुटला पंच करतोय, गॅप मध्ये बॉल, फिल्डर बॅकवर्ड पॉइंटचा रोशन पुन्हा आला, रनआउटची इथे संधी, मात्र इथे धावा मिळतात 2. चांगलं कॉर्डिनेशन किरण आणि हर्षद मध्ये, 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 25. बॉल शिल्लक आहेत आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 18. नेट टू नेट फाईट आहे, कारण या ओव्हरच्या 4 बॉल वरती विकेट, डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये धावा जास्त असतील, तेव्हा आत्मविश्वास त्या गोलंदाजाकडे नेवाळी पाडायचा असणार आहे. तर या 4 बॉल वरती एक मोठा फटका जरी आला तरी मॅच ऑन असेल आणि तेव्हा मात्र ही मॅच बॅलन्स असू शकते. एका व्यतिरिक्त आणि मोठे फटके आले तर खोणी या मॅच मध्ये लगेचच कमबॅक देखील करणार आहे. पाहूयात कोणत्या रणनीतीने किरण खेळणार आहे, कोणत्या रणनीतीने हर्षद फलंदाजी करणार आहे, तर दुसऱ्या बाजूने करण ठाकूर. आहा, रेंज मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार. बॉलने बिझनेस क्लास मधून हवाई यात्रा केली. जसा चेंडू बॅटवरती आला थेट गेलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 31 वरती. बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल 12 धावांची गरज. खोलात ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलाय. सेकंडचा कॉल हर्षदने दिलेला आहे. थोडासा फंबल फायदा होईल याचा. या चुका ऍक्सेप्ट नसतील या क्षणाला, बिकॉज नेट टू नेट फाईट आहे. षटकार आलाय आणि या क्षणाला हर्षदला स्ट्रायकिंग एंडला आणणं म्हणजे कदाचित अनेक मोठा फटका येऊ शकतो. लखन आणि करण मध्ये काही चर्चा सुरू आहे. षटकाराच्या साह्याने या मॅच मध्ये कमबॅक होणीचा राहिला. धावा 33 बॉल शिल्लक आहेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 10 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. हो पेटन शॉटचा प्रयत्न होता हर्षद ठोंबरेचा. अपील आहे पण अंपायर सांगतात आउटसाइड दी ऑफ स्टंप. पिचिंग आहे या चेंडूची
ऍब्डोमिनल गार्ड वरती बॉल लागलेला आहे. पाणी घेऊन जा लवकर. पाणी नको आहे. ज्या पद्धतीने आपण बघितला की ॲब्डॉमिनल गार्ड जितका इम्पॉर्टंट असतो जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात ॲज अ बॅट्समन. प्रत्येक फलंदाजाने बऱ्याच वेळेला काही अंशी फलंदाज ॲब्डॉमिनल गार्डचा देखील वापर करत नाही, पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी म्हणेन ॲब्डॉमिनल गार्ड सोबत फेस शिल्डचा वापर करणं देखील गरजेचं आहे. जे सावळेचा किरण पवार करतोय, सुशांत मोकल करतो, ऋषी नाईक करतो. लॉफ केला ऑन ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. हर्षद ठोंबरेचा आणखी एक चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं खोणी संघ पोहोचला तो 37 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत आता ते फक्त 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये 6 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खोणीला नेवाईपाडाच्या विरुद्ध. हे षटक प्रोडक्टिव्ह राहिलं बिकॉज या ओव्हर मध्ये धावा आल्या 16 धावा या ओव्हर मध्ये आल्या. अनुभवी हातामध्ये चेंडू आहे. लखन जाधव 6 बॉल 6 धावा डिफेंड करायचा असताना किरण मात्रेच्या विरुद्ध पहिला डॉट आलाय. मॅच अजूनही बाकी आहे. लखन जाधवकडे ती क्षमता आहे. अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून सध्या तो गोलंदाजी करतोय. एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर. हो या वेळेला मात्र त्याने सॉफ्ट हँडने समोर खेळला. नितीनकडे बॉल जातोय. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावासंख्या पोहोचली 38 वरती. बॉल शिल्लक आहे 4 बॉल. गरज आहे 5 धावांची. मॅच बनवू शकते. पहिल्या 2 बॉलवरती एकही मोठा फटका नाही. हर्षद कदाचित इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात. 4 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग. हार्ड लेंथ वरती होता चेंडू. ऑन साइडला स्कूप करण्यात आला. ओ काय प्रयत्न आहे. वा सुंदर. रनआउटची संधी. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. फार चांगला प्रयत्न शॉट फाईन लेगचा फिल्डर कडून रोहित पाटील. हा जर झेल असता, ही जर कॅच असती तर कदाचित ही मॅच देखील असती नेवाईपाडाची. पाहूयात. लखन जाधव फार चांगली बॉलिंग करतात. बॉल शिल्लक आता 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कोणीला. कंपल्सरी चेसिंग हा महत्वपूर्ण नियम. पुन्हा एकदा मी सांगेन दोन्ही संघांना कंपल्सरी चेसिंग हा महत्वपूर्ण नियम या स्पर्धेचा. 3 बॉल 3. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्यासोबत आपण पाहतो लॉंग ऑफ. लखन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने समोर. हर्षद ठोंबरे 3 बॉल 3. स्कूप करतोय आणि यावेळेला विनिंग शॉट हर्षद ठोंबरे चा बॅट मधून आणि हा सामना जिंकला श्रीगणेश क्रिकेट संघ कोणीने. हार्दिक अभिनंदन. आडलक टीम नेवाळीपाडा फार चांगला संघर्ष केला, पण मागच्या ओव्हर मध्ये ज्या धावा गेल्या त्यामुळे कुठेतरी फटका बसला. अवघ्या 6 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिल्या आणि त्यामुळे ते प्रेशर नव्हतं.
नारिवली आणि खोणी कॅप्टन या टॉस साठी लगेचच. हार्ड लक टीम निवाळीपाडा. फार चांगला संघर्ष होता. 43 ला डिफेंड